श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही इतके चिंतेत का जगता? प्रत्येक क्षणी काळजी, प्रत्येक रात्री डोळ्यात अश्रू आणि प्रत्येक सकाळी मनात भीती. पण मला सांगा, ज्याच्या पाठीशी देवकृपा उभी आहे त्याने एवढं घाबरायचं कारण काय? तुम्ही सतत म्हणता, स्वामी माझं नसीब खराब आहे. पण लेकरांनो, नसीब हे आकाशातून तयार होऊन येत नाही. माणसाचे विचार, त्याची मेहनत आणि त्याचा विश्वास मिळून नसीब तयार होतं. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी बंद दारही उघडायला लागतात. मी पाहतोय तुम्ही खूप थकलेले आहात. कोणीतरी तुमचा विश्वास तोडला, कोणीतरी तुमच्या भावनांशी खेळलं आणि काही लोकांनी तुमची किंमतच ओळखली नाही. पण लक्षात ठेवा, चिखलाशिवाय कमळ उमलत नाही. त्यामुळे दुःख आलं म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. हीच वेळ तुम्हाला आतून मजबूत बनवत आहे. माझ्या भक्तांनो, जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक संकट पाहून थांबणारी आणि दुसरी संकटावर चालत पुढे जाणारी. तुम्ही दुसऱ्याच्या प्रकारातले बना, कारण पर्वतासारख्या अडचणीही त्या माणसासमोर हरतात जो हार मानत नाही. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःला दुःखी करता. त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. पण मी सांगतो, प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार मिळतं. सूर्योदय आणि सूर्यास्त दोघेही सुंदर असतात, पण त्याची वेळ वेगळी असते. त्यामुळे तुमची वेळ येईपर्यंत धीर सोडू नका. आणखी एक गोष्ट, तुमच्या मनात खूप राग साठवलंय. जुन्या गोष्टी, जुनी माणसं, जुने अपमान, हे सगळं मनात घेऊन तुम्ही स्वतःलाच त्रास देता. पण लेकरांनो, विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची अपेक्षा ठेवू नका. क्षमा करायला शिका, कारण क्षमा करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. मी तुम्हाला सतत संकेत देतो, पण तुम्ही ऐकत नाही. काही वेळा तुमचं काम अडतं, काही नाती तुटतात, काही मार्ग बंद होतात, कारण परमेश्वर तुम्हाला चुकीच्या वाटेपासून वाचवत असतो. प्रत्येक बंद दरवाजा वाईट नसतो. काही दरवाजे तुमच्या सुरक्षिततेसाठी बंद केले जातात. लेकरांनो, स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही साधे नाही आहात. तुमच्या आत एक अशी शक्ती आहे जी तुम्हाला कोणत्याही अंधारातून बाहेर काढू शकते. फक्त स्वतःवर शंका घेणं थांबवा आणि म्हणा की मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, कारण माझ्यासोबत स्वामी समर्थ आहेत. मी तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतोय. योग्य वेळ आल्यावर तुमच्या आयुष्यात असा बदल घडवेन की तुमचे अश्रूही आनंदात बदलतील. म्हणून चिंता सोडा, विश्वास ठेवा आणि हसत पुढे चला.